लाईट कॅमेरा ॲक्शन. अल्ताफ दादासाहेब शेखजी, स्वागत आहे तुमचं TAP पॉडकास्टमध्ये. चांगले चांगले मूवीज तुम्ही मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत रिलीज केले. सगळी मोठी छोटी सगळे म्हणायचे हे दादांबाईचं पोरगं थोडे विचित्रच आहेत म्हणून. तुमचा पहिला चित्रपट आला होता वेडा BF. कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक होता. हिंदू मुस्लिम हे फक्त मोठ्या लेवलला चालतंय. ग्रामीण भागात तुम्ही जावा, नामदेव अल्ताफच्या ताटात जेवतोय आणि अल्ताफ नामदेवच्या ताटात जेवतोय, ही गोष्ट खरी आहे. जे दीपावली हा हिंदू धर्माचा सण आहे तो आलीशिवाय पूर्ण होत नाही, आणि जो मुस्लिम धर्माचा सगळ्यात मोठा जो सण आहे रमजान, तो रामशिवाय पूर्ण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल पण काही रेफरन्स दिला होता, तो कसा होता? आम्ही चित्रपटातून असं दाखवलंय की मुस्लिमच्या समाजाला पण छत्रपती शिवाजी राजांचा आदर आहे. मला असं वाटलं नाही का हा फार टॉपिक क्रिटिकल आहे किंवा माझं करिअर धोक्यात येऊ शकतं? करिअर धोक्यात येऊ शकतं हे मला वाटलं होतं. आपण आता तुमच्या दुसऱ्या मूवीबद्दल बोलूया, कर्मयोगी आबासाहेब. अनिकेत सर कामाच्या बाबतीत त्यांना कुठं आवाज चढवायचा आणि कुठं उतरवायचा, ग्रेट पर्सन आहेत अनिकेत सर. तुझ्यात जीव रंगला फेमचे हार्दिक जोशी तर रॉयल पर्सन माणूस आहे, ज्यांचे गाणे खूप गाजले होते 90sच्या पिरियडमध्ये. अल्ताफ राजा आणि कुणाल गांजावाला, म्हणजे ज्यांचे गाणे आम्ही लपून छपून ऐकायचो, भिगे होते वगैरे. त्यांनी तुमच्या मूवीसाठी गाणे गायलेत. कसा होता अनुभव? त्यांनी जेवढं मला पॅकेज सांगितलं तर माझ्या सिनेमाचं अख्खा म्युझिकचं बजेट होतं. अरे बापरे. तुम्ही हे पण सांगितलं की तुम्ही झोमॅटोवर पण काम केलं, तुम्ही टेलरिंगचं पण काम केलंय. चांगलं नाव आहे माझं. लॉकडाऊनमध्ये मी झोमॅटोचं काम करतो, लॉकडाऊनमध्ये मी सेंटरिंगचं काम केलं. त्या व्यक्तीकडे मी काम मागायला गेलो, तो व्यक्ती माझ्यावर हसला. मराठी मूवीजला थिएटर मिळत नाही ह्या न्यूज पण भरपूर येतात. याचा तुम्हाला किती फटका बसलाय? आता बॉलिवूडवाले कसे करतात की मोठ्या एखाद्या स्टारचा जर सिनेमा येत असेल, दुसरा स्टार त्याच्यावर टप देत नाही, फाईट करत नाही, ते तारीख चेंज करतात मीडियामध्ये येऊन. मराठी इंडस्ट्रीत पण हे झालं पाहिजे. जे तरुण मुलं मुली ज्यांना डायरेक्टिंग क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांसाठी तुम्हाला एक छोटा मेसेज काय राहील? देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार सरांना माझी या माध्यमातून एक विनंती करतो. शाहरुख खानची कथा आहे. मरीन ड्रायव्हर त्यांनी ओरडून सांगितलं होतं की एक दिवशी मी ह्या मुंबईचा किंग बनणार, कारण स्वप्न बघितल्याने स्वप्न पूर्ण होतात. आणि अब्दुल कलाम पण सांगायचे की स्वप्न बघितलं पाहिजे. मी स्वप्न बघणार, ह्याच्यापेक्षा मोठं बघणार. सलमान खान सोबत मला काम करायचंय. मी सलमान खानच्या रिअल लाईफ वरती एक गाणं लिहून ठेवलेलं आहे माझ्याकडे, गाणं लिहून कंपोज करून ठेवलेलं आहे की जे सलमान भाईसाठीच ते गाणं आहे. अल्ताफ दादासाहेब शेखजी, स्वागत आहे तुमचं TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार. TAP पॉडकास्टमध्ये मला बोलवल्याबद्दल संपूर्ण ऑडियन्सचं आणि तुमच्या टीमचं आणि जे याचे कोण मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांचं पण मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि जे भारतातले आणि भारताबाहेरील जे प्रेक्षक ऑडियन्स बघणार आहे त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो. आता तुम्ही दिग्दर्शक आहात, तर मला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे स्टार्टिंगलाच की ते एकदा होऊन जाऊ दे ना. लाईट कॅमेरा आणि ॲक्शन तुमच्या आवाजात. रोल, लाईट, कॅमेरा, ॲक्शन. खूप जोश आला मला ऐकून. मला तुमच्या प्रत्येक पैलूबद्दल जाणून घ्यायचं आहे. एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय अचीव करायचं आहे पुढे, किंवा तुम्ही हे स्वप्न कसं बघितलं, या सगळ्या गोष्टीवर आपण बिंदास गप्पा मारूयात. तुम्ही यायच्या आधी काही इंटरव्ह्यू बघितले तुमचे मी, त्यामध्ये तुम्ही वारंवार एक गोष्ट प्रत्येक वेळेस बोललेत. ती गोष्ट होती की मी स्वप्न पाहतो. बरोबर. तुम्ही स्वप्न मोठं बघताय आणि त्या दिशेने तुम्ही वाटचाल पण करताय. ही गोष्ट किती आवश्यक आहे? त्याची एक शाहरुख खानची कथा आहे की जेव्हा तो मुंबईमध्ये फार फ्रस्ट्रेशनमध्ये आला होता, जेव्हा त्याच्याकडे हातावरचे पैसेही संपले होते, त्या केसमध्ये तो म्हणायचा, मरीन ड्रायव्हर त्यांनी ओरडून सांगितलं होतं की एक दिवशी मी ह्या मुंबईचा किंवा बॉलिवूडचा किंग बनणार, राजा बनणार. कारण स्वप्न बघितल्याने स्वप्न पूर्ण होतात. आणि अब्दुल कलाम पण सांगायचे की स्वप्न बघितलं पाहिजे. स्वप्न तुम्ही पण बघितलं आणि तुम्ही त्या दृष्टीने कर्म पण करताय आणि खूप चांगले चांगले मूवीज तुम्ही मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत रिलीज केले. तुम्ही दिग्दर्शक बनायचं स्वप्न केव्हापासून बघत आलात? दिग्दर्शक बनायचं स्वप्न मी बघण्याचा जो काळ होता, आजकाल दिग्दर्शक बनणं किंवा सेलिब्रिटी बनणं, जे आपल्या टॅलेंटला जगापर्यंत प्रेझेंट करण्यासाठी खूप काही सुविधा आहेत. सोशल मीडिया आहे, यूट्यूबचं आहेत, इंस्टाग्रामचं आहेत, फेसबुकचं आहेत. आता एक नवीनच ट्रेंड आलेला आहे
OTT. OTT प्लॅटफॉर्म आलं, परत इंस्टाग्रामवरती ते रील्स नवीन ट्रेंड आलेला आहे मार्केटला. ज्यावेळेला मी स्वप्न बघितलं त्यावेळेला हे काही नव्हतं. इयत्ता 3रीच्या वर्गात शिकत असताना मराठीच्या प्रश्नपत्रिकेत निबंध आला होता माझं स्वप्न. तर स्वप्न बघायला पैसे लागत नाही हा माझं वाक्य आहे, आणि या वाक्याला सिद्ध करण्यासाठी त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तर म्हणून मी लिहिलं की मला लेखक आणि दिग्दर्शक व्हायचं. मग हे आता लहानपणी शिक्षकांनी जर कुणाला पण जनरली विचारलं, लहानपणी आपले पाहुणे घरी आले तर ते विचारतात की तू मोठा होऊन काय होणार आहेस, विचारतात. म्हणजे ग्रामीण भागात ही वेगळीच गोष्ट आहे की जनरली विचारलं जातं की तू मोठा होऊन काय बनणार, तुला काय, कोणी म्हणतं डॉक्टर होणार, कोणी म्हणतं इंजिनियर होणार. पण मला प्रश्नपत्रिकेतच प्रश्न आला की माझं स्वप्न. मी माझं स्वप्न लिहिलं, मला लेखक आणि दिग्दर्शक व्हायचं. बरं, तेव्हा तेव्हा बरं. मग त्यावेळेला ह्या सगळ्या काही गोष्टी नव्हत्या. आणि माझ्या गावापासून ते मुंबई हा 400-450 किलोमीटरचा प्रवास आहे. तुमचं गाव कोणतं? माझं गाव मंगळवेढा तालुक्यात नंदेश्वर म्हणून खूप छोटं गाव आहे. बरं. 200-250 घर असतील असं गाव आहे माझं गाव आहे. आणि त्या गावात मी लहानाचा मोठा झालो, साधारण 10वीपर्यंत तिथंच शिक्षण झालं माझं. तर ज्यावेळेला मी निबंध लिहिला की माझं स्वप्न मला लेखक आणि दिग्दर्शक व्हायचं आहे, ते शिक्षक आणि माझे वडील दोघंजण मित्र. शाळा सुटल्यानंतर आमच्या वडिलांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं आणि गावात एकच चौकात सायकल रिपेअरिंगचं दुकान, आणि त्या काळात शिक्षकांकडे सायकल असायची. मग ते शिक्षक आमच्या वडिलाकडे यायचे, सायकलीचं काम काय असेल ते करायचे. पण ते त्यांची चांगलीच दोस्ती झाली. ते गप्पा गोष्टी, चहा पाणी वगैरे. ग्रामीण भागात वातावरण कसं असतं, पाहुणचार रोजच्या रोजच असतो. तर तसं होतं. माझे वडील आणि ते शिक्षक खास मित्र. मग ते निबंध वाचला त्यांनी, आणि शाळेत 20-25 मुलं होती. त्यातल्या एका मुलाला सांगितलं, जा रे अल्ताफच्या वडिलाला बोलून आण. काय तो पोरगा पळत पळत गेला, माझ्या वडिलाला बोलून आणलं. मग माझे वडील आले. माझ्या वडिलाला वाटलं अगोदर की पोराने काहीतरी उद्योग केलेला आहे शाळेत, म्हणूनच मास्तरनं बोलवले. मग आले माझे वडील, शिक्षकाने ती प्रश्नपत्रिका काढली आणि दाखवली. आता ग्रामीण भाग म्हणल्यावरती ते मित्र म्हणल्यावरती ते शिक्षक म्हणले, बघा दादनबाई, तुमच्या मुलानं किती मोठं कार्य केलंय. माझे वडील म्हणले, काय कार्य केले? बघा, तो लेखक आणि दिग्दर्शक होणार म्हणतोय आणि त्याने प्रश्नपत्रिकेत उत्तर लिहिले, आणि हे पॉसिबल नाही बोले. तुम्ही तर सायकल रिपेअरी करता आणि तुमच्या घरातलं कोणीच नाही या फील्डमध्ये, तर हे कसं काय शक्य आहे? आणि इथून मुंबई 400-450 किलोमीटर आहे, आणि ते कसं काय पॉसिबल आहे? सिनेमाचं जग आहे ते मुंबईमध्येच आहे. त्यावेळेला मुंबईमध्ये होतं. आता पुण्याला, मुंबईला, औरंगाबादला सगळीकडे झालंय. ही गोष्ट कधीची? ही गोष्ट असेल बघा साधारण 1992-93ची गोष्ट असेल. म्हणजे 92-93ची गोष्ट. त्यावेळेला ह्या सगळ्या काही गोष्टी, एवढी यंत्रणाच नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळेला मुंबईला गावातनं बस जायची म्हणली तरी हप्त्यातनं एकदा असायची, किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मुंबईला बस असायची. मग अशा गोष्टी. तर ते शिक्षक म्हणले, मी याला नापास करणार बोलले. मग वडिलांना विचारलं कसं करायचं. मग आता जनरली आम्ही जरी मुस्लिम जरी असलो तरी बाप लेकांमध्ये थोडं हिंदीचं ट्युनिंग होतच ग्रामीण भागात, मोडकं तोडकं. तर माझे वडील बोलले, बेटा क्या करने का? मग मैं सीधा बोला, अब्बू मेरा सपना मैं नहीं बदलूंगा, मुझे नापास करा तो चलेगा. तुम्ही ठाम होते? मी ठाम होतो, मी माझ्या स्वप्नावरती ठाम होतो. मग त्या शिक्षकांनी मला नापास केलं. परत पुढल्या वर्षी बसलो, पुढे शिक्षण घेतलं, आणि मी माझा प्रवास चालूच राहिला. आणि लहानपणापासूनच म्हणजे माझ्या गावातच मी एक वेगळा होतो. चिखलाची, मातीची, पुट्ट्याची खेळणी तयार करायचं, आणि गावातली 4 लोक माझ्या अवतीभोवती फिरायची, 4 पोरं, की मी काहीतरी वेगळं वेगळं करतो म्हणून त्यांना ते आकर्षण वाटायचं. बरोबर. कोणी काहीतरी वेगळं करत असेल त्यावेळेस तर आपण तो व्यक्ती आकर्षणाचा पॉईंट बनायचा, एक आकर्षण असायचं. तर त्यामुळं गावातले सगळी मुलं तर ते माझ्या अवतीभोवतीच फिरायचे. ते मी काहीतरी वेगळ्या काहीतरी गोष्टी, चिखलाच्या, मातीच्या काहीतरी करायचो, परत पुट्ट्याच्या गोष्टी करायचो, खेळणी तयार करायचो. जे मार्केटला ज्या भेटणाऱ्या वस्तू आहेत त्याचं डुप्लिकेट मी तयार करायचो लहानपणी. मग त्यामुळं माझी गावामध्ये एक क्रेज वेगळीच होती. आणि गावातले सगळेच सगळी मोठी छोटी सगळे म्हणायचे, हे दादनबाईचं पोरगं थोडे विचित्रच आहेत म्हणे. आणि ते अशी माझ्या गावात चर्चाच होती. पण आता
योग योग आलाच तो. अच्छा. सो तुम्ही हे जे स्वप्न लहानपणापासून बघताय ते आता सत्यात उतरतंय आणि उतरलंच आहे. हो, उतरलं. तुमचा 2018ला तुमचा पहिला चित्रपट आला होता वेडा हो. BF, बरोबर? हो हो. त्यामध्ये ना तुम्ही एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक होता हां असं म्हणता येईल, कारण न्यूजमध्ये ह्या टॉपिकला फार रंगून रंगून सांगायची पद्धत असते की हां. हिंदू मुस्लिम आणि ह्यामध्ये गोष्टीचा त्या तुम्हाला दिग्दर्शक म्हणून एक तुम्ही एंट्री केली होती. हं. तुम्हाला असं वाटलं नाही का हा फार टॉपिक क्रिटिकल आहे किंवा माझं करिअर धोक्यात येऊ शकतं किंवा काही पण त्या रिलेटेड? नाही नाही, करिअर धोक्यात येऊ शकतं हे मला वाटलं होतं, पण मला एक जगाला वेगळा मेसेज द्यायचा होता. जगाला एक वेगळा मेसेज द्यायचा होता. हिंदू मुस्लिम हे फक्त मोठ्या लेवलला चालतंय. काय ग्रामीण भागात तुम्ही जावा, नामदेव अल्ताफच्या ताटात जेवतोय आणि अल्ताफ नामदेवच्या ताटात जेवतोय, ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे, हं? सत्य. ही गोष्ट खरी आहे. ग्रामीण भागात हा हिंदू मुस्लिम वाद नाहीच, हा नाहीच. एकमेकाचं ताट. मला सांगा, दीपावली हा हिंदू धर्माचा सण आहे, तो आलीशिवाय पूर्ण होत नाही. दीपावली. आणि जो मुस्लिम धर्माचा सगळ्यात मोठा जो सण आहे रमजान, तो रामशिवाय पूर्ण होत नाही. मग आपण हा दोष का मनामध्ये आणायचा आणि का समाज व्यवस्थेवरती प्रेशर द्यायचं की हा हिंदू आणि हा मुस्लिम? नाही आहे, जगात एकच जात आहे माणूस. क्या बात आहे. आणि त्याच्या 2 पोट जाती म्हणलं तर स्त्री आणि पुरुष. बरोबर. त्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल पण काही रेफरन्स दिला होता, हां. तो कसा होता? आता तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, हां. छत्रपती शिवाजीराजे हे कुठल्या एका विशिष्ट धर्माचे नव्हते, ते रयतेचे राजे होते. रयत या शब्दाचा अर्थ काय की सगळ्या समाजाची लोकांनी एकत्र येऊन एखाद्या व्यक्तीला छत्रपती म्हणून पदवी देणे आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणे हे रयतेचं काम आहे. बरोबर. आणि ही रयत जी आहे 12 पगड जातीची रयत आहे. त्यामुळे आमच्या चित्रपटाचा उद्देश हाच होता की एक मुस्लिमचा व्यक्ती आहे आणि तो छत्रपती शिवाजी राजांचा भक्त आहे. म्हणजे तो छत्रपती शिवाजी राजांचा एक मावळा आहे. छत्रपती शिवाजी राजे असं व्यक्तिमत्व आहे जगात की इथून पुढं होणार पण नाही आणि मागं झालं पण नाही. 100%. का तर त्या राजाने फक्त रयतेसाठीच काम केलं. तर तो असा महान राजा होता, त्याच्याबद्दल किती सांगावं तेवढं कमीच आहे. बरोबर. पण आम्ही चित्रपटातून असं दाखवलंय की मुस्लिमच्या समाजाला पण छत्रपती शिवाजी राजांचा आदर आहे असं नाही, कारण तुम्ही खूप दाखवलं. चांगला मोठा आणताय, कारण बहुतांश आपले भारतीय लोक आहेत ते मूवीपासूनच इन्स्पायर होतात. कारण एखादा मूवी जेव्हा येतो, त्याचा जेव्हा ट्रेंड पडतो तेव्हा त्याच्यासारखं दिसणं, त्याच्यासारखं वागणं, त्या ॲक्टरसारखं बोलणं, याचे सगळं हेअरस्टाईलसुद्धा कॉपी करतात. लोक खूप पटकन इन्फ्लुएन्स होतात. त्यातून तुम्ही चांगला मेसेज देताय, हा खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. त्यासाठी परत तुमचं एकदा अभिनंदन करतो. दुसरा प्रश्न असा आहे की त्याच इंटरव्ह्यूमध्ये, जसे मी तुमच्या आता इंटरव्ह्यू बघत होतो, त्यामध्ये तुम्ही हे पण सांगितलं की तुम्ही झोमॅटोवर पण काम केलं आहे, तुम्ही टेलरिंगचं पण काम केलं आहे. म्हणजे इतका सर्वसामान्य व्यक्ती आणि आज दिग्दर्शक होतोय, तुमच्या याच्या पाठीमागे तुमचं मोटिवेशन काय होतं? झोमॅटोमध्ये काम करायचं कारण हे की जगाच्या पाठीवर लॉकडाऊन लागलं होतं, काय सगळं काम थांबलं होतं. आणि ज्यावेळेला माझं काम थांबलं होतं, माझा जो बँक बॅलन्स होता, माझा पहिल्यापासून स्वभाव आहे की माझे जे अवतीभवती लोक आहेत ते प्रॉब्लेममध्ये नसले पाहिजेत. माझा लहानपणापासूनच म्हणजे माझ्या घरातूनच शिकवण आहे वडिलांची की कुणीही आपल्या अवतीभोवती राहिले ते प्रॉब्लेममध्ये येता कामा नये. जर प्रॉब्लेममध्ये आले तर आपल्याला जेवढी होता तेवढी मदत केली पाहिजे. तर लॉकडाऊन लागलं आणि हे दुसरं लॉकडाऊन लागणार हे माहीत नव्हतं आणि जवळजवळ 3-6 महिने चालणार हे पण माहीत नव्हतं. बरोबर. माहीत नव्हतं. लॉकडाऊन डिक्लेअर झालं. जे माझ्याकडे पैसे होते, जे माझे रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, सगळ्यांना मी दिले. मी सगळ्यांना दिल्यानंतर परत दुसरा लॉकडाऊन लागलं. परत दुसरं लॉकडाऊन लागल्यानंतर परत काम चालू होण्यासाठी तर मी स्वतः आर्थिक प्रॉब्लेममध्ये आलो. बरोबर. आणि आर्थिक प्रॉब्लेम आल्यानंतर मग पर्याय म्हणून मी झोमॅटोचं काम स्वीकारलं. त्यावेळेला सिनेमाची लाईन आणखीन चालू झालेली नव्हती आणि चालू झाली होती ते मोजकीच चालू झाली होती आणि तिथं खूप सारे टर्म्स आणि कंडिशन होते. मास्क, सॅनिटायझर, परत लिमिटेशन लोकांचं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर मला बसून चालत नाही, का तर मला बसायला म्हणजे जमतच नाही, सारखं काही ना काही करत राहतो.
सारखं काय ना काय करत राहतो. त्यामुळे मी झोमॅटोचं काम केलं. झोमॅटोचं काम ते करत असताना मला दिवसाचे 1,000-1,200 रुपये भेटत होते आणि प्लस माझ्यामध्ये एक एनर्जी राहत होती की मी पळतोय. घरी बसून मी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. माणूस काही एका कोपऱ्यात जरी बसला, मला सांगा, माणसाचा एक प्रकृतीचा नियम आहे, जर माणूस 15 दिवस एका ठिकाणी जर बसला तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. पण खाली दिमाग शैतान का घर म्हणतात ना. हां, काही होऊ शकतं. काय होऊ शकतं. मग त्या हिशोबाने मी झोमॅटोचं काम केलं. मला 2 पैसे येत होते. माझ्या 4 लोकांच्या ओळखी होत होत्या आणि प्लस मला पुण्यातला एरिया माहीत होत होता. बाईक होती आपल्याकडे, कोण कुठं राहते, कोण कुठल्या कोपऱ्यात राहते, कोण कुठल्या कोपऱ्यात राहते, त्या कोपऱ्यातून तो झोमॅटोवर ऑर्डर देतोय. म्हणजे एवढं सिस्टम हे सगळं माहीत झालं. आणि प्लस टेलरिंगचा जो व्यवसाय आहे तो माझा वडीलपाशीचा व्यवसाय. माझे वडील टेलरिंग काम करायचे. आता टेलरिंगचं ते काम करत असताना त्यांच्यासोबत राहून तो शिकलो होतो मी काम. पण पुण्यात आल्यानंतर मी सुरुवातीला ते वडीलपाशी काम आहे पण त्यात काही इंटरेस्ट आला नाही, म्हणून मी सेंटरिंगचं काम केलं, स्लॅब ठोकायचं काम केलं, कॉन्ट्रॅक्टरचं काम केलं. परत मी मंदिरामध्ये राहिलो, मस्जिदमध्ये राहिलो, रेल्वेमध्ये राहिलो. आता तुम्हाला सांगायचं झालं तर मी ज्यावेळेला पुण्यात आलो त्यावेळेला फक्त 100 रुपये घेऊन खिशात आलो होतो मी. माझ्या मंगळवेढ्यातून शिवाजीनगरला 85 रुपये तिकीट राहिले, माझ्याकडे 15 रुपये. त्यावेळेला 3 रुपयाला वडापाव होता. ही गोष्ट आहे 2000 सालची. त्यावेळेला पुण्यामध्ये 3 रुपयाला वडापाव होता. मग एक वडापाव खाऊन मी मंदिरमध्ये झोपायचो, कामाच्या शोधात होतो. आणि प्लस अंगावरती खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. तो एक किस्सा सांगायचा मला आता बरंच आठवण आली की खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट आणि रात्री 12 वाजता उतरलो होतो शिवाजीनगरला. तर त्यावेळेला व्यवस्था अशी होती की मुलं पळून जायचं खूप प्रकरण होतं, मुलं चुकायचं खूप प्रकरण होतं. आणि माझ्या अंगावरती ते युनिफॉर्म पाहिल्यानंतर ते पोलिसांनी पाहिलं मला, मी कुठून पळून आलो का काय म्हणून. त्यांनी मला रात्रभर चौकीत बसवलं. सकाळी उठून मला कुठं राहतो, काय करतो कामाचं. त्यातले 2 अधिकारी पण चांगले होते, त्यांनी मला 100 रुपये दिले त्यावेळेला. परत तिथून माझा सफर चालू झाला कामाच्या शोधात. मग मला लहानपणीच मी माझ्या आजीच्या गावाला जायचो की माझा मावशीचा मुलगा पुण्यात राहतो असं कोथरूडला, असं ऐकून होतं. आणि तो असा टी व्हीच्या शोरूममध्ये कामाला आहे असं ऐकून होतं. मग त्याचा शोध घेतला, मग तो 2-3 दिवसांनी सापडला मला. त्यावेळेला फोनची वगैरे सुविधा नव्हती, काय नव्हती, आणि फोन मोजक्याच लोकांकडे होते त्यावेळेला. मग एक प्रश्न पडतोय मला, म्हणजे परिस्थिती फार अशी आर्थिक परिस्थिती तुमची फार चांगली नव्हती असं म्हणता येईल आपल्याला, कारण तुम्ही बऱ्याच स्ट्रगलिंग फेजमधून मोठे झालाय. आता परत प्रश्न पडतो की एखादा चित्रपट बनवायचा आहे, त्यासाठी पुन्हा पैसा लागतो, ॲक्टर हायर करायला लागतो, म्युझिक प्रोडक्शनसाठी लागतो, पैसा तर भरपूर होतावा लागतो. त्या केसमध्ये मग तुम्ही पैसा कसा जमवला? कारण पहिला मूवी काढण्यासाठी तुम्हाला काहीतरी बजेट लागलेच असेल, तर हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं? आता ॲज अ मी प्रोड्युसर नाही आहे, पहिली गोष्ट. मी एक लेखक आणि दिग्दर्शक आहे. माझ्या ज्या काय डोक्यात कल्पना आहेत त्या पेपरवरती उतरून मी प्रेझेंट करतो. ज्यावेळेला आता तुम्ही पहिल्या चित्रपटाची गोष्ट सांगायची झाली तर पहिल्या चित्रपटाची आमची जी पहिली मिटिंग झाली, सिनेमा करायचं ठरवलं, ती आमची एका गार्डनमध्ये आणि भेळवरती मिटिंग झाली. हे कुणाला शक्य वाटणार आहे का? बर. मग ह्या अशा काय गोष्टी आहेत ना की निर्मात्याला मी माझं काय स्किल आहे ते दाखवतो. आणि त्यावेळेला ज्यावेळेला माझं काय नाव नव्हतं, काय ब्रँड नव्हतं, तर मला खूप साऱ्या लोकांचं ऐकायला लागलं की तुझ्या मागं ब्रँड काय आणि तुझ्यावर मी का पैसे लावायचे आणि नाही प्रॉफिट झालं तर काय करायचं. असे मला खूप सारे काही प्रश्न पडले, लोकांनी विचारलं. पण मी त्या लोकांना असं सांगू शकतो की तुम्ही ब्रँडला व्हॅल्यू देऊ नका, की त्याच्याकडे टॅलेंट काय आहे आणि त्याची कल्पना काय, तुम्ही ह्याला व्हॅल्यू द्या. कल्पना आणि टॅलेंट आणि तो जगावेगळा काय करतो ह्याला तुम्ही व्हॅल्यू द्या, ऑटोमॅटिक तुम्हाला ब्रँड येणार. अगदी बरोबर. आज माझ्यासोबत मार्केटचे सगळे ब्रँड काम करायला तयार आहेत. हेच कमी ॲक्च्युली काय होतं, इंस्टाग्राम, फेसबुक हे वगैरे आल्यामुळे ना बरेचसे लोक आता कॅमेरासमोर येत आहेत आणि त्यांचं टॅलेंट दाखवत आहेत. परंतु आधी असं नव्हतं. जसे तुम्ही स्ट्रगलिंग फेजमध्ये तुम्ही जो पडद्याच्या पाठीमागे जाण्यासाठी तुम्हाला जे काही खटपट करायला लागली ती आजकालच्या मुलांना तसं असं करावं लागत नाही. आजकालच्या मुलांना सगळं सोपं झालेलं आहे. डिजिटल युग आल्यामुळे ना त्याच्याकडे जे काय क्रिएटिव्ह आहे, त्याचं काय टॅलेंट आहे, तो यूट्यूबच्या माध्यमात, इंस्टाग्रामच्या माध्यमात, फेसबुकच्या माध्यमात खूप चांगले काम करतात, दाखवू शकतात ते. आणि त्याच्यामुळं त्यांना मोठे जे ब्रँड आहेत त्यांना स्वतःहून बोलवून घेतात ना. आपण आता तुमच्या दुसऱ्या मूवीबद्दल बोलू एकदा, जो आत्ता रिसेंटली रिलीज झालाय, कर्मयोगी आबासाहेब. त्याच्याशी मला भरपूर प्रश्न आहेत.
आधी मी तुम्हाला हे विचारतो की जेव्हा तुम्हाला म्हणजे हे कसं डिसाईड होतं की हा रोल कोण करणार आहे, हे तुम्ही ठरवता की कास्टिंगसाठी कोणी वेगळं व्यक्ती असतो की अनिकेत विश्वासराव हा रोल म्हणून मला पाहिजे, हे नेमकं सिस्टीम कशी चालते? सिस्टम म्हणजे ज्यावेळेला एखादी आपण बायोपिक करतो त्यावेळेला खूप मोठे चॅलेंजिंग असतात. का तर बायोपिकमध्ये एखाद्या महान व्यक्तीचा चेहऱ्याला लुक नाही भेटला तरी बघणारी जनता ही सगळी सुज्ञान आहे. हां बरोबर. आणि आजकाल सगळं कळतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून. बघणारी जनता एवढे सुज्ञान आहे, पटकन जज करते लगेच. पटकन लगेच जज करते ते. हा सूट होत नाही डोळ्याला, हा सूट होत नाही आणि हा त्या डिरेक्टरचं काहीतरी चुकलेलं आहे, त्यानं आर्टिस्ट बरोबर घेतलेलं नाही. बरोबर. किंवा त्या व्यक्तीसाठी याचं मेकअप झालं, याचं बोलणं झालं, याचं चालणं बोलणं, याची स्टाईल त्या व्यक्तीसाठी हे सूट होत नाही आहे. त्या डिरेक्टरचं काहीतरी चुकलेलं आहे किंवा प्रोडक्शनची कॉस्ट कमी आहे किंवा काहीतरी आहे. बरोबर. अशा गोष्टी ते जनता ठरवते. आणि ज्यावेळेला आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटतो त्यावेळेला आपण जिंकलो असं माझं. आपण जे काम केलं ते बरोबर केलं, काम आपण जे केलं ते ओके केलेलं. जनतेचा रिस्पॉन्स ज्यावेळेला चांगला येतो त्यावेळेला आपल्या कार्याला आपल्या कामाची पावती भेटली असं म्हणण्यात मी समर्थन करतो. अ परफेक्ट मर्डर नावाचं नाटक होतं, त्यामध्ये अनिकेत विश्वासराव काम करत होते आणि मी नाटक बघायला गेलो होतो. मला त्यांची ॲक्टिंग फार आवडली होती तेव्हा. तुमचा कसा एक्सपिरियन्स होता त्यांच्यासोबत काम करण्यात? नाही, अनिकेत सरांचं जे काम आहे, अनिकेत सर कामाच्या बाबतीत खूप ग्रेट पर्सन आहेत. ते कामाच्या बाबतीत त्यांचं ना की त्यांना फक्त जरी सांगितलं की सर तुम्हाला असं असं करायचं आहे काय, आणि ते एकदाच त्या डायलॉगवरनं डोळे फिरवले ना ते डायलॉग परफेक्ट. आणि त्यांना कुठं आवाज चढवायचा आणि कुठं उतरवायचा आणि ती बोलण्याची जी शैली आहे ती आतूनच त्यांच्या आतूनच येते आणि खूप ग्रेट पर्सन आहेत अनिकेत सर. तुझ्यात जीव रंगलाचे फेमचे हार्दिक जोशी त्यांच्यासोबत पण तुम्हाला त्यांना डायरेक्ट करण्याचा योग मिळाला, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल ते हार्दिक जोशी तर रॉयल पर्सन माणूस आहे. ज्यावेळेला त्यांच्यासोबत काम करतो त्यावेळेला ते सांगतात की आपण असं नाही असं केलं तर चांगलं होतंय, असा पण एक शॉट घेऊन ठेवा आणि असा पण एक शॉट घेऊन ठेवा, तुम्हाला एडिटमध्ये कामाला येईल. म्हणजे अशा स्वतःहून एखादा इनपुट देणे, स्वतःहून एखादा इनपुट देणे, स्वतःहून पुढं स्वतःहून सांगतात की ॲज अ डिरेक्टर म्हणून ते एवढं सांगतात की आपणाला जेवढं स्टॉकमध्ये मटेरियल होईल ते एडिटिंगमध्ये आपल्याला कामाला येईल, आपण दोन्ही पद्धतीने घेऊन ठेवू म्हणून असं सांगतात ते. बॅकअप प्लॅन. म्हणजे खूप टॅलेंटेड माणसं. अशा ज्यावेळेला माणसासोबत आपण काम करतो त्यावेळेला आपल्यामधली एनर्जी आणखीन पॉवरफुल होते. बरोबर. की आपल्याला काम करताना आणखीन मजा वाटते. एक्झॅक्टली. तुमच्या मूवीमध्ये 2 मोठ्या सिंगरने पण गाणे गायलेत ॲक्च्युली, आणि बरेच ब्रँड अवधूत गुप्तेसारखे त्यांनी म्युझिक पण दिले. परंतु ज्यांचे गाणे खूप गाजले होते 90sच्या पिरियडमध्ये, अल्ताफ राजा त्यांचे, म्हणजे आम्ही पण लहानपणी रेडिओवर ऐकायचो त्यांचे गाणे. आणि अचानक ऐकू येतं की तुमच्या मूवीमध्ये त्यांनी कव्वाली गायली जी की मराठीमध्ये, आणि त्याचं एक रेकॉर्ड पण तुम्ही नावावर केला आहे. ती पण एक गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि कुणाल गांजावाला, म्हणजे ज्यांचे गाणे आम्ही लपून छपून ऐकायचो, भिगे होटते वगैरे गंमत म्हणून परंतु माझा पर्सनली आवडता त्यांचा आवाजाचा टेक्स्चर खूप वेगळा आहे आणि खूप जबरदस्त गातात ते. त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनी तुमच्या मूवीसाठी गाणे गायलेत, कसा होता अनुभव? आता अल्ताफ राजाचं सांगायचं झालं तर खूप मोठे सिंगर आहेत, ते बॉलिवूडचे सिंगर आहेत आणि त्यांचं नाव आज जगभर आहे. जगभर त्यांचे शो होतात आणि त्यांचा एक जमाना होता, कॅसेटचा जमाना होता, जे गुलशन कुमारनी इंडस्ट्रीत आणला होता, तो कॅसेटचा जमाना. रेकॉर्ड मला कळतंय असं, त्यावेळेला मी लहान होतो काय, आमचे वडील दुसऱ्या गावाला जायचे, ह्या गावातनं त्या गावाला वगैरे जायचे, बसनं सफर करायचे, जिथं बस भेटत नसेल ते ट्रकनं जायचे आणि ट्रकमध्ये ट्रकवाले पहिले ते कॅसेट वाजवायचे आणि आमचे वडील आमची परिस्थिती घरची खूप हालाकीची होती, खूप म्हणजे आर्थिक परिस्थिती आमची चांगली नव्हती, त्यातून पण आमचे वडील 150-200 रुपयाची कॅसेट घेऊन यायचे. रफी साहेबचे, लता दिदीचे, पण अल्ताफ राजाचे, असे म्हणजे त्यांना छंद होता, हाऊस होते गाणे ऐकायचा, त्यांना छंद होता. आणि ते छंद असल्यामुळे ते 150-200 रुपयाला त्या काळात कॅसेट विकलं जायचं. म्हणजे 2000 साली, 2001 साली, 1998 साली 200 रुपयाला कॅसेट विकलं जायचं.
तर त्या काळी अल्ताफ राजाचं एक अल्बम हिट झालं होतं की तुम तो ठहरे परदेशी. आणि मध्यंतरीच्या काळात परत मी 8वी 9वी 10वीला गेलो. आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये थोडंफार काय होतच असतं. त्यावेळेला त्यांची जी काही गाणी आली होती अशी वेगळ्या स्टाईलची, ते गाणी सारखे ऐकायला भेटायची. त्यामुळे त्यांच्या गाण्याचा एक फॅन झालो होतो आपण. हां, त्यांच्यामुळे अल्ताफ राजाचं मला एक गाणं खूप छान आवडतं. पहिले तो कभी कभी गम था, अब तो हर पल ही तेरी याद सताती है. हे गाणं मला खूप म्हणजे तुमच्यात हे गाण्याचं पण हिडन टॅलेंट आहे का, म्हणजे आज बाहेर येते? नाही तसं काही सुद्धा नाही आहे, तसं काही सुद्धा नाही. पण त्यांचं गाणं मला खूप आवडायचं. ज्यावेळेला आम्ही आमच्या सिनेमाची म्युझिकचं काम चालू केलं, म्युझिकचं काम चालू करत असताना आमच्याकडे एक चॅलेंजिंग होतं की मला लहानपणापासून काहीतरी वेगळं करायचं. की म्हटलं आपण मराठी सिनेमा करतो म्हणलं, आता आपल्या सिनेमात हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी आहे. मुस्लिमची मुलगी आहे, ज्यावेळेला तिचं प्रेम तिच्यापासून लांब गेलंय, तर ती त्याच्या परमेश्वराला, त्याच्या अल्लाला, त्याच्या ईश्वराला विनंती करण्यासाठी जाते. तर ऑब्व्हियसली कव्वाली असली पाहिजे. बरोबर. मग कव्वाली असली तर सिनेमा मराठी आहे, कव्वाली हा पॅटर्न तर हिंदीचा आहे किंवा उर्दूचा आहे, तर हे कसं काय करायचं? तर आपण प्रयत्न करून बघू, मराठीतच पहिल्यांदा कव्वाली करू आपण. अच्छा. हां, मग ज्या वेळेला कव्वाली वगैरे आम्ही केली मराठीत, शब्द रचना वगैरे सगळे ॲज अ ते कव्वाली मीच लिहिलेली आहे. बरं. हां, ती कव्वाली हां मराठीतली पहिली कव्वाली मीच लिहिलेली आहे आणि ती रेकॉर्ड पण झालेली आहे वर्ल्ड बुक रेकॉर्डला. ती कव्वाली वगैरे लिहिली. मग आम्ही खूप साऱ्या सिंगरला शोधत होतो. जे आमचे म्युझिक अरेंजर होते मोनो अजमेरे सर, ते बोलले आपण अल्ताफ राजाला प्रयत्न करून बघूया बोलले. मग त्यांना आम्ही फोन केला. फोन केल्यानंतर ते बोलले गाणं अगोदर मला पाठवा बोलले, मी ऐकेन बोलले आणि मग ठरवेन बोलले. बरोबर, ॲज अ सिंगर ते तसंच. त्यांनी आम्हाला पॅकेज वगैरे सांगितलं. तर पॅकेज सांगितल्यावर सर म्हणलं तुम्ही जेवढं मला पॅकेज सांगितले म्हणलं तेवढं माझं अख्खं म्युझिकचं बजेट आहे म्हणलं, मी देऊ शकत नाही म्हणलं. त्यांनी जेवढं मला पॅकेज सांगितलं तर माझ्या सिनेमाचं अख्खं म्युझिकचं बजेट होतं. अरे बापरे. तर सर म्हटलं मला काय पॉसिबल नाही म्हणलं. बरं, ते सर जेवढे ग्रेट पर्सन आहेत ते बोलले अगोदर गाणं तरी पाठवा बोले. एक काम करना बोले अल्ताफ है, पहला गाना भेजो बोले, मैं सुनता हूँ बोले, फिर सुनने के बाद में डिसाइड करेंगे बोले, जो भी नीचे ऊपर होता है करेंगे बोले. हां, मग त्यांना गाणं वगैरे पाठवलं. त्यांनी पहिल्या दिवशी काय गाणं ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी परत मी फोन केला, साहब आपने गाना सुना नाही, थोडा शो में था बोले. फिर दुसऱ्या दिवशी परत गाणं त्यांनी ऐकून घेतलं. बोले गाना मैं गाऊंगा बोले. बर, तो आपण ऐसा करते बोले, गाना मैं गाऊंगा बोले, मगर मेरी एक शर्त आहे बोले. बर. परत मला भीती वाटली, आता काय नवीन आणखी नवीन काय शर्त आहे. मग ते बोले गाना तो बहुत बढ़िया बना है बोले, पहली बार मराठी में कव्वाली हो रही बोले, मैं कोशिश करता हूँ बोले, मगर एक शर्त है बोले खेड चौहापुर कमर अली दरवेश पे शूट करना बोले. बर. मला परत भीती वाटली, परमिशन देतात का नाही दर्ग्यावरती. बरोबर. हां, मग माझा असिस्टंट होते सतीश खांदवे सर, त्यांना म्हटलं सर एक काम करा म्हटलं, तुम्ही जावा हे लेटर ॲड घेऊन या म्हणले आणि तिथं जावं दर्ग्यावरती परमिशन देतात का बघा म्हणले. मग ते गेले, त्यांनी तिथून परमिशन वगैरे भेटली. त्यांनी सांगितलं की अल्ताफ राजा इथे येणार आहे, त्यांनी परमिशन दिली. मग ते म्हणले की आम्हाला एवढी एवढी तुम्ही मदत करा बोलले, आम्हाला काही वस्तू लागणार आहेत बांधकामासाठी, त्या वस्तू आणून द्या बोलले. मग त्या असिस्टंटनं परत फोन लावला, आता वस्तू काय मागतील आम्हाला काय माहीत. बरोबर. मग ते म्हणले तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढे द्या बोलले. मग असिस्टंटनं म्हणले एक काम कर म्हणले, मी तुम्हाला पैसे पाठवतो म्हणले काय, नाहीतर मी कुणाला तरी पैसे देऊन पाठवून देतो म्हणले, त्यांना तिथल्या तिथे घेऊन द्या म्हणलं. मग त्यांना एकच दिवसाची परमिशन दिली. मग सर बोलले की सकाळ सकाळ आपण गाणं रेकॉर्डिंग करू बोलले स्टुडिओला आणि संध्याकाळचं आपण सेटअप लावू बोलले. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग सकाळी आम्ही गाणं रेकॉर्डिंग केलं. त्यांनी दर्ग्याच्या तिथंच ते छोटं रूम बुक केलं आणि आम्ही संध्याकाळी गाणं रेकॉर्डिंग केलं. रेकॉर्डिंग केल्यानंतर त्यांनी मला पैसे काय मागितले नाहीत काय नाहीत, तर मी त्यांना एक अमाऊंटचा चेक दिला. म्हणजे हे घ्या सर तुमचं मानधन. त्यांनी त्या व्यक्तीने ज्यावेळेला मला पहिली अमाऊंट सांगितली ती त्याच्यातली 5% पण अमाऊंट मी त्यांना देऊ शकलो नाही. त्याच्यावरती ते आनंदी होऊन गेले. का तर त्यांना त्या दर्ग्यावरती कव्वाली गायचा त्यांचा एक त्यांच्या आतून जे फिलिंग्स होते की इथं आपण लाईव्ह कव्वाली करतोय
आणि स्वतः आपण ॲक्ट करतोय, हे त्यांच्यासाठी खूप मोठं होतं. त्यांची अचिव्हमेंट होती. आणि आमच्यासाठी हे अचिव्हमेंट होती हम्म. की एक हिंदीतला मोठा स्टार आमच्या मराठी लो बजेटच्या सिनेमासाठी येतोय. बरोबर. हे आमच्यासाठी खूप मोठं, नाही, कारण खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट तुम्ही होती. लहानपणापासून ज्यांचे गाणे ऐकताय आणि ते तुमच्यासाठी एका शब्दाखातीर आले तसं. माझ्यासाठी नाही आले सर. हम्म. ती त्यांची कमर अली दरवेशवरती त्यांची श्रद्धा होती. त्यांनी 2-3 वेळा लहानपणापासून जायचं होते, त्यांची श्रद्धा होती, ते आले. आणि आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की एक बॉलिवूडचा मोठा स्टार आमच्या लो बजेटच्या, आमचा सिनेमा लो बजेटचा होता, लो बजेटच्या सिनेमामध्ये येऊन गाणं गातात आणि स्वतः परफॉर्मन्स करतात, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे साहेब. आणि एका ज्या डिरेक्टरचं नावच नाही, नाव माझ्या अगोदर मी जवळजवळ 17 ते 18 सिनेमे मी करून लोकांना विकलेत, जिथं माझं नाव नाही, त्याच्या बदल्यात मला फक्त पैसेच भेटलेत. तर त्या गोष्टी मी सांगू शकत नाही ना. ज्या गोष्टी मी केल्यात पण तिथं माझं नाव नाही, मी सांगितलं, तुम्हाला पटणार आहे का सांगा बरं? शक्य मी जर म्हणलं प्रमाण मागते, लोक प्रमाण मागतात कधी पण. मग ते राईटअपच माझ्याकडे नाही, तर मी तुम्हाला सांगू शकणार नाही की मी 18 सिनेमे केलेत पण तिथं माझं नावच नाही. जिथं माझं नाव आहे तेच मी सांगणार ना तुम्हाला. कुणाल गांजावाल्याचं, त्यांच्यासोबत ज्यांचं जे गाणं आहे कर्मयोगी आबासाहेबमध्ये वापरले तुम्ही, तो कसा होता एक्सपिरियन्स? तर कुणाल गांजावाल्याचं ज्यावेळेला गाणं आम्ही म्युझिकचं वगैरे अवधूत सरांनी म्युझिक बनवलं, अवधूत सरांनी म्युझिक बनवल्यानंतर अवधूत सरांनी 2-3 नावं मला सुचवली होती. मराठीतले काही सिंगर होते, जे मोठे सिंगर होते त्यांची नावं सुचवली होती. पण कुणाल गांजावाले सरांच्या जे आवाजात जे क्रश आहे, त्यांचं एक टेक्स्चर वेगळं आहे, जे गाण्याचे जे शब्द आहेत, एकनिष्ठ नेता लय भारी, जन्मनातला हो पुढारी, ज्या गाण्याचे जे बोल आहेत त्या बोलमध्ये जे क्रश पाहिजे, जे रप आवाज पाहिजे, जो पहाडी आवाज पाहिजे, बरोबर, तो कुणाल गांजावाला सरांच्या आवाजात होता. तर मी सरांना म्हणले की मला तेच पाहिजे. ते म्हणले बघू आपण प्रयत्न करू. मग त्यांनी सांगितलं की रेकॉर्डिंगसाठी बेंगलोरला वगैरे यायला लागेल. मग आम्ही बेंगलोरला वगैरे गेलो, रेकॉर्डिंग झालं. घरच्यांना फार प्राऊड फील होत असेल ना तुमच्याबद्दल? हां, घरच्यांना आता काय प्राऊड कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेला आपण काही वेगळं काम करतो, ज्यावेळेला आपण स्ट्रगल करतो, त्यावेळेला ते आपल्याला वेड्यात काढतात, हा वेड आहे म्हणते. बरोबर आहे. त्याला काही कामधंदे नाही, काय नाही, घरातलं 2 टाईम खातो आणि हा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. घरचे म्हणतात, इव्हन घरातले सगळेच म्हणतात की हा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. मला एक चांगलं आठवतं आहे की आम्ही लहानपणी आम्ही 3 भावंड, काय 3 भावंड, तर आमचा एक भाऊ मुंबईला होता त्यावेळेला, काय लय लहान होतं मी त्यावेळेला. तर आमच्या भावाने घरात TV आणला होता, ग्रामीण भागात मुंबईवरनं TV घेऊन आला होता. आणि त्यावेळेला कलरचा TV, शटरचा TV घेऊन आला होता. शटरचा TV यायचा पहिला लाकडी बॉक्स मधला, तो घेऊन आला होता आमचा भाऊ. आमच्या गावात एकच होता तो, पहिला एकच TV होता अख्ख्या गावात आमच्या, तो तसा शटरवाला, रामायण बघायचो आम्ही तेव्हा. मग त्यावेळेला तो आमचा भाऊ घेऊन आला होता. तर आमचा भाऊ सांगायचा की असं असं आहे. तर आमचे वडील काय म्हणायचे माहिती आहे का, आमच्या वडिलांचा एक डायलॉग आहे मला चांगला आठवते. ते म्हणायचे की जंगम म्हणजे जंगमचा एक प्रकार आहे, ते रात्रभर मोठ्या मोठ्या गप्पा मारतात आणि सकाळी जुळी अडकावून भिक्षा मागायला निघतात. तर आमचे वडील असे म्हणायचे, तुम्ही आता मोठे मोठे स्वप्न बघताय काय, पण उद्या सकाळी हाय ती जुळी अडकावून तुम्हाला जायला लागतं, असे आमचे वडील म्हणायचे. पण वडिलाला एक श्युरिटी होती आमच्या वडिलाला की मी जे काय करतोय ते जगावेगळं करतोय, त्यामुळे आमचे वडील मला सपोर्ट करायचे. बरोबर. पण माझ्या मोठ्या भावांनी काय सांगितलं तर त्या गोष्टीला ते जास्त डिमांड नाही द्यायची. का तर मी ज्या वेळेला काय लहानपणी असताना त्या काय गोष्टी करायचो, त्यांना त्यात माझी चुनूक दिसायची, काय तर हा जगावेगळा काहीतरी करू शकतो. बरोबर. तर ते दिसायचं माझ्या वडिलाला. आता तुम्ही बघितलं की सगळे डिरेक्टर फक्त नाव आणि आडनावच लावतात. हो, माझं नाव मी पूर्ण नाव लावलंय, म्हणून मी तुमचं उल्लेख व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुमचं पूर्ण नाव घेऊनच केलं. हां, तर अल्ताफ दादासाहेब शेख लावलंय. ज्यावेळेला मी कुठं सांगतो की माझं नाव अल्ताफ दादासाहेब शेख आहे, तर मला 100 जण प्रश्न विचारतात, दादासाहेब नाव कसं आहे, तुम्ही तर अल्ताफ आहे, दादासाहेब हे कसं काय, तुमच्या वडिलाचं लव्ह मॅरेज होतं का, असं विचारतात. बरोबर, प्रश्न पडतात. म्हणलं सर तसं नाही, म्हणलं सर मी एका ग्रामीण भागातलं आहे, ज्या गावामध्ये फक्त 3 ते 4च मुस्लिमची घर आहेत, माझ्या वडिलाचं नाव दादू पाशे आहे म्हणलं. बर. पण गावातल्या लोकांनी ते दादनचं ते दादासाहेब झालं,
तर हे तो असं पण नाव नाव बदलत पडलं. गेलं. म्हणलं आमच्या तिघा भावंडात पण नाव वडिलाच्या नावात बदल आहे म्हणलं. माझ्या अच्छा. मोठ्या भावाचं नाव आलम दादन शेख आहे म्हणलं. माझ्या बहिणीचं नाव सायरा दादन शेख आहे म्हणलं. माझ्या भावाचं नाव सय्यद दादासो शेख आहे म्हणलं. आणि माझं नाव अल्ताफ दादासाहेब शेख आहे म्हणलं. आम्हाला काहीतरी करायचं झालं लिगली काम तर आम्हाला तिघांच्या एकामेकाचे स्टॅम्प पेपरवरती लिहून घ्यायला लागतं की असं. आता ते नाव आलंय रेकॉर्डला तर त्यात आम्ही काहीच करू शकत नाही म्हणलं. आता ते प्रत्येक शिक्षकाने जसं जसं जो शिक्षक आला तो नाव ते चढवत गेला पडत गेला. हां तर आता त्यात काय करू शकत नाही ना. राईट. प्रत्येक डायरेक्टरला एक स्वप्न असतं की मी अशा प्रकारची मूवी मला बनवायची एक तरी का होईना. एक स्वप्न असतं. कोणाचं हॉरर बनवायचं असतं, कोणाचं कॉमेडी किंवा एक कोणत्याही प्रकारचं एक बायोपिक वगैरे. तर तसं तुमचं काय स्वप्न आहे की बाबा मला एक असा मूवी बनवायचा आहे की तो माझा लहानपणापासून स्वप्न आहे की ह्या प्रकारचा मूवी बनवायचा, असं कोणतं आहे का? नाही माझं तसं काय स्वप्न नाही. माझं फक्त एवढं स्वप्न आहे की वयाच्या 50व्या वर्षापर्यंत माझे 50 फिल्म झाले पाहिजे आणि गुगलवरती माझं जर नाव टाकलं तर 50 सिनेमाचे पोस्टर आले पाहिजेत. माझं एवढं स्वप्न आहे. 50 तुमचं टार्गेट आहे? टार्गेट आहे 50. वयाचे 50व्या वर्षी झाले की माझ्या गुगलवरती 50 सिनेमाचे पोस्टर दिसले पाहिजे आणि त्या 50 सिनेमाचा मी डिरेक्टर तरी किंवा रायटर तरी कुठल्याही त्या 50 सिनेमाचा मी भाग असलो पाहिजे. जे त्या सिनेमात मी कुठले ॲज अ रायटर म्हणून काम करू द्या, लिरिक्स रायटर म्हणून काम करू द्या किंवा डिरेक्टर म्हणून काम करू द्या, कुठलेही त्या 50 सिनेमाच्या पोस्टरला माझं नाव असलं पाहिजे. हेच माझं स्वप्न आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही अजून एक बोलले होते की सलमान खान सोबत काम करण्याची इच्छा आहे. बघा मी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सांगतो की स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत आणि बघितलंच पाहिजे. स्वप्नांचा पाठलाग करायचा सोडायचा नाही. तर मी स्वप्न मी कुणासोबत पण बघू शकतो. आणि हे काही अशक्यप्राय स्वप्न नाही आहे. कारण आता तुम्ही बघता की नागराज मंजुळे जे मराठीमधूनच पुढे गेले त्यांनी पण आता अमिताभ बच्चन सोबत काम केलं. म्हणजे त्यांच्या मूवीमध्ये अमिताभ बच्चननी काम केलं. असं काही नाही आहे की आपण सुरू असं केलंय मग मी मोठे स्टारसोबत स्वप्न पाहू शकत नाही. तुम्ही मेहनतीवर विश्वास ठेवताय असं तुमच्या जेवढ्या प्रोफाईलबद्दल मी बघून ऐकून वाचून तेवढं मला लक्षात आलं की तुम्ही मेहनत खूप करताय. नक्कीच तुमचं स्वप्न पुरेल, पण स्वप्न बघण्याचं सोडू नका. स्वप्न बघायला सोडायचंच नाही. मी काय म्हणतो माहिती का, स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत पण स्वप्नाचा पाठलाग करायचा सोडणार नाही. हे माझं स्वतःचं ड्रीम आहे. मी स्वप्न बघणार, ह्याच्यापेक्षा मोठं बघणार. सलमान खान सोबत मला काम करायचं आहे. मी सलमान खानच्या रिअल लाईफवरती एक गाणं लिहून ठेवलेलं आहे माझ्याकडे. अच्छा. हां, रिअल लाईफवरती गाणं लिहून कंपोज करून ठेवलेलं आहे की जे सलमान भाईसाठीच ते गाणं आहे. तोपर्यंत आम्हाला सस्पेन्स आहे. तोपर्यंत सस्पेन्स नक्की. आपण तो दिवस पण लवकर यावा जेव्हा तुम्ही आम्हाला सलमान खान तुमच्या बॅनरच्या अंडरगट काम करताना दिसतील किंवा तुम्हाला पाहिजे तो ॲक्टर तुम्ही मॅनिफेस्ट करा. कारण मॅनिफेस्ट एक नवीन शब्द आला आहे सध्या की इच्छा वारंवार दाखवली की मिळते. हो, ब्रह्मांड काम करतं. 100% भेटणारच. मी काय म्हणतो तुम्हाला माझा एक उद्देश आहे, ज्यावेळेला तुम्ही एखादं स्वप्न बघता त्या स्वप्नांना लिहून जर तुम्ही जिथं तुम्ही झोपता उठल्यानंतर ते तुम्हाला नेम प्लेट दिसली पाहिजे तर तुमच्या त्या अंगात परत आणखीन एनर्जी वाटते. क्या बात आहे सर. एनर्जी वाटते. जिथं मी झोपतो जिथून उठतो तिथं समोर स्क्रिप्ट लावली मला डिरेक्टर व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे. हे ज्यावेळेला तुम्हाला वारंवार तिथं समोर दिसणार त्यावेळेला तुमच्या मनात आणखीन एनर्जी वाढते, तुमच्या शरीरात आणखीन एनर्जी येते की मला ते करायचं आहे. तुमच्यातला हा पॉईंट मी इथं उचलतो आणि माझ्या इथे एक पोस्टर लावणार आहे मी लवकरच. 1 मिलियन टार्गेट होणार. 100% होणार. 100% होणार. हो का, तुम्ही काम करत राहा सातत्यानं. तुम्हाला फळ भेटते किंवा नाही भेटते तुम्ही निराश होऊ नका. फक्त तुम्ही करत राहा, चालत राहा. ऑटोमॅटिक तुम्ही पहाड चढणार एक दिवशी. बरोबर. खूप मोटिवेशन भरलं वाक्य. तुम्ही 5 मिनिटं बसणार, थोड्या वेळासाठी तुम्ही थकणार, बसणार, पण परत त्या स्पीडनं चालत राहा. लॉकडाऊन जर मी थांबलो असतो की नाही बाबा आता या लाईनमध्ये करिअर करायचं नाही मला, की सगळं थांबलेलं आहे, तर मी थांबलो नाही. मी झोमॅटो केलं, त्यातून काय येणारे पैसे शिल्लक ठेवले, त्यातून मी निर्मात्याकडे मिटिंगला गेलो. एक निर्माता मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आपण त्याच्यासमोर जाणं, त्याला प्रेझेंट करणं, आपल्याकडे काय टॅलेंट आहे. आता इथून निर्माता कुठं पण असू शकतो. निर्माता सोलापूरला असू शकतो, मुंबईला असू शकतो, कुठे असू शकतो. तिथंपर्यंत जाणं, गाडीचा खर्च आहे, परत जेवणाचा खर्च आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पैसा सर्व द्यावं लागतं. वेळ पैसा सगळं द्यावं लागतंय. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यासमोर खूप चॅलेंजिंग येतात. मला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या मुलांना
दुसऱ्याचं उदाहरण द्यायची गरज नाही की त्यानं ते स्ट्रगल करून तो तेवढा मोठा झाला आहे. त्याने माझं स्ट्रगल बघून तो स्वतः मोटिवेशन झाला पाहिजे. क्या बात आहे सर. त्याला कळलं पाहिजे की माझ्या बापाने काय केलं, माझ्या बापाने काय केलं. मग आमच्यासमोर उदाहरण आहे की आमच्या वडिलांनी काय केलं. आमच्या वडिलांनी सायकल रिपेरी करून, कपडे शिवून लोकांचे, त्याच्यावरती आम्हाला 4 भावंडाला सांभाळलं आणि आमचं एज्युकेशन पूर्ण केलं. हे आमच्यासाठी आमचे वडीलच आम्हाला मोटिवेशन आहेत, मोटिवेशन आहेत, आदर्श आहेत. आमचे आई वडील आमच्यासाठी खूप मोठा आदर्श आहे साहेब. आम्हाला दुसऱ्याचा आदर्श घ्यायची गरज नाही, दुसऱ्याचं मोटिवेशन घ्यायची गरज नाही. त्यांना ज्यावेळेला सकाळी उठतो कुठलं काम करतो, त्यावेळेला आमच्या डोक्यात हे आलं पाहिजे की आमच्या वडिलांनी हे करून आम्हाला मोठं केलं आहे. त्यावेळेला तुम्हाला काम करायला कुठलीही लाज वाटत नाही. मी हॉटेलमध्ये वेटरचं काम करून, सेंटरिंगचं काम, सगळ्या फील्डमध्ये काम केलं मी. त्यावेळेला मला काहीच वाटलं नाही. आता मला सांगा, 2018ला सिनेमा माझा चांगला चाललेला आहे, चांगलं नाव आहे माझं. लॉकडाऊनमध्ये मी झोमॅटोचं काम करतो, लॉकडाऊनमध्ये मी सेंटरिंगचं काम केलं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लॉकडाऊनमध्ये मी सेंटरिंगचं ज्यावेळेला काम केलं, ज्याच्याकडे मी कामाला गेलो, ज्यावेळेला 2000 साली मी त्याच्याकडे सेंटरिंगचं काम केलं, त्या व्यक्तीकडे मी काम मागायला गेलो. तो व्यक्ती माझ्यावर हसला, अरे तू एवढा मोठा डिरेक्टर आहे, तू आता आमच्याकडे सेंटरिंगचं काम करणार का? म्हटलं मला गरज आहे, काम द्या. गौतम चौधरी म्हणून आहेत वारजेत राहायला, त्यांच्याकडे काम केलं. सलीम मिस्त्री म्हणून, सलीम कबीर म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी काम केलं. ज्यावेळेला मी पुण्यात आलो होतो, त्यांच्यासोबत त्यांचा डबा खाऊन मी काम केलं सेंटरिंगचं. ज्यावेळेला मी डिरेक्टर झालो, ते गर्वाने सांगतात की आमच्याकडे काम केलेला मुलगा आज डिरेक्टर आहे. सलीम कबीर म्हणून आहेत, कोथरूडला राहिला, ते सेंटरिंगचे ठेकेदार आहेत. ते सांगतात की आमच्याकडे काम केलेला मुलगा ज्यावेळेला डिरेक्टर झाला आहे आणि लॉकडाऊनमध्ये मी त्यांच्या हाताखाली परत काम करतोय. ते म्हणते हे कसं काय पॉसिबल आहे? सर मला गरज आहे कामाची, मला काम पाहिजे, मला खिशात 2 पैसे आले पाहिजेत. ते पैसे आले तर मी 4 ठिकाणी मिटिंगला जाऊ शकणार ना. का तर लॉकडाऊनमुळे सगळ्यांची परिस्थिती बिकट झाली होती, पण त्या परिस्थितीतनं आपणच आपल्याला बाहेर काढायला लागतं ना. नाही, कमाल सर, मला तुमच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा वाटतं या गोष्टीसाठी. कारण एक स्वप्न बघितलं आहे तुम्ही आणि त्यासाठी इतकी मेहनत करताय. मराठी इंडस्ट्रीमध्ये टिकणं, वाढणं सोपं गोष्ट नाही. आता तिथे एक TDM मूवी आला होता, TDM, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असा झाला की त्यांना थिएटर मिळत नव्हते. हां, मराठी मूवीजला थिएटर मिळत नाही, ह्या न्यूज पण भरपूर येतात. हां, याचा तुम्हाला किती फटका बसला आहे? याचं मला काहीच फटका नाही बसलेला सर. कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेला मराठी सिनेमांना सगळ्यांना माझी एक विनंती आहे, जेवढे मराठीचे सिनेमाचे डिरेक्टर आहेत, निर्माते आहेत, सगळ्यांना विनंती आहे की एका हप्त्यामध्ये 3-3, 4-4 मराठी मूवी रिलीज करू नका. प्रत्येकाने एकमेकांशी कोऑर्डिनेट करा की एकमेकाचा सिनेमा येत असताना एकमेकाशी संपर्क साधा. आता बॉलिवूडवाले कसे करतात की मोठ्या एका स्टारचा जर सिनेमा येत असेल, दुसरा स्टार त्याच्यावर टप देत नाही, फाईट करत नाही, ते तारीख चेंज करतात मीडियामध्ये येऊन. मराठी इंडस्ट्रीत पण हे झालं पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाला माझा आणखीन एक रिक्वेस्ट आहे, नक्कीच, की प्रत्येक थिएटरला मराठी सिनेमासाठी स्क्रीन कंपल्सरी दिली पाहिजे. एक असा क्लॉज महाराष्ट्र शासनाने, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार सरांना माझी या माध्यमातून एक विनंती करतो की मराठी भाषा माझी आहे, माझी मराठी भाषा आहे, जागतिक लेवलला जाते ती. त्याच्यासाठी तुम्ही एक असा क्लॉज करा सगळ्या थिएटरवाल्यांसाठी की मराठी सिनेमा हा कंपल्सरी दाखवला पाहिजे. नक्कीच, माझी पण ऑडियन्सला विनंती, मी नक्की याचा शॉर्ट बनवतो, त्यांना टॅग करा. कारण मराठी लोकांनीच सपोर्ट केल्यानंतरच मराठी माणूस पुढे जाऊ शकतो. प्रत्येकाला भूक आहे, प्रत्येकाला एक आत्मविश्वास आणि एक स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी मराठी लोकांचा सपोर्ट खूप आवश्यक आहे. सो माझी एक रिक्वेस्ट राहील तुम्हाला, कृपया करून मराठी लोकांना सपोर्ट करा. आपल्या चॅनलचं उद्दिष्टसुद्धा हेच आहे. अल्ताफजी, तुम्हाला बोलताना मला आज म्हणजे मी स्टार्ट ज्या पद्धतीने केला आणि जसा एंड होतोय त्यामध्ये एकदम तफावत आहे. म्हणजे मी एकदम खुशमिजाज, आपण असं ऑफ कॅमेरा बोलत होतो, एकदम खुशमिजाज बोलत होतो आणि शेवट असा एकदम सिरियस आणि मोटिवेशन टाईपचं झालं आहे. बट थँक्यू, तुमची ऑरा, तुमची एनर्जी खूप ग्रेट आहे. तुम्ही तीच एनर्जी टिकून राहा. एक जाता जाता फक्त एक मेसेज देऊन जा की जे तरुण मुलं मुली ज्यांना डायरेक्टिंग क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी तुम्हाला एक छोटा मेसेज काय राहील? त्यांच्यासाठी एवढाच छोटा मेसेज आहे की त्यांनी एकच लक्षात ठेवायचं की आपण जे स्वप्न पाहिले ते स्वप्नासाठी तुम्ही मेहनत करा आणि योग्य माणसासोबत काम करा.
योग्य आपण ज्यांच्यासोबत काम करतोय त्याचं योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्यांच्याकडून काय शिकायला भेटत असलं तरी घ्या. आणि आपल्याकडे काय टॅलेंट आहे ते त्यांना दाखवा. त्यांना प्रश्न विचारा की सर मला असं नाही, असं केलं तर काय होईल आणि त्याचं आउटपुट काय होईल आणि त्याचं लॉस काय होईल हे तुम्ही विचारा. आणि तुमचं पण टॅलेंट त्यांना दाखवा की सर मला असं नाही, असं करायचं आहे तर आपण करू शकतो का. कसं आहे माहिती आहे का, आमचे एक सर होते भोसले सर म्हणून काय, तर ते आम्ही शाळेत गेलो ना तर ते म्हणायचे की देता देता देत जावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. तर ते हात घ्यावे म्हणजे हात नाही घ्यावे, आपल्याकडे जे काय ज्ञान आहे त्यांना द्या, देण्याची प्रवृत्ती. आणि त्यांच्याकडचं काय ज्ञान आहे ते आपण घ्या. असं ते आमचे भोसले सर आम्हाला हिंदी विषयाला शिकवायला होते. ते असे बोलायचे. माझे मोठे बंधू आहेत सय्यद शेख म्हणून, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझ्या वडिलाच्या नंतर वडिलाप्रमाणे त्यांनी मला मार्गदर्शन केलं. ते एकच वाक्य बोलायचे, आपण जे काम करतोय ते प्रॉपर असलं पाहिजे आणि ते प्रॉपर जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपणाला योग्यच न्याय भेटणार. आपण जे काम करतोय ते जगासमोर योग्य वेळेत योग्य दाखवायचं म्हणजे आपणाला जग योग्य न्याय देते. असं तो माझा भाऊ म्हणायचा. की माझा भाऊ नेहमी मला बोलतो की लोक खूप त्रास देतात, खूप आपले पाय वडतात, पण त्यांना इग्नोर करायचं. मग मी भावाला म्हणतो की आपण त्याच पद्धतीने काम करतो की आपल्याला जगाशी काही घेणं देणं नाही, आपण योग्य दिशेला जातोय का नाही हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. लोक पाय वडतात त्यांना वडू द्या म्हणायचं. लोक आपल्याला खूप काही बोलतात मागं, त्यांना बोला म्हणायचं. जे लोक बोलतात ना त्यांना तर मी सरळ म्हणत असतो की मला भाऊ काम येत नाही, तू माझ्यासोबत काम करू नको. आता उदाहरण सांगायचं झालं, आता मोठा मुलगा, ज्यावेळेला मी एका आवडमध्ये गेलो होतो काय, आवडमध्ये गेल्यानंतर मी आवड घेतला. तिथं मला प्रश्न विचारला की तुमचा सिनेमाचे काय खासियत आहे कर्मयोगी आबासाहेबची. तर मी 2 वाक्यात त्यांना सांगितलं. तर तिथून मी स्टेजवरती आल्यानंतर मला मुलगा काय म्हणला माहिती आहे, अब्बू लोगों को थिएटर तक जाना चाहिए, आपने यहाँ पे कहानी खोल दिए तो लोग थिएटर तक कैसे जाएंगे. बरोबर. पण लोकांनी थिएटरपर्यंत येण्यासाठी पण त्यांना काहीतरी टॉपिक दिला पाहिजे ना. बरोबर. तो लहान मुलगा मला सांगतोय म्हणजे त्याच्यापासून पण काहीतरी शिकायला भेटलं ना, शिकण्यासारखं सगळ्याकडूनच आहे. बरोबर. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपण ज्यांच्याकडे प्रेझेंटेशन देतो किंवा ज्यांना आपण ॲज अ निर्माता म्हणून बोलतो त्यावेळेला आपली सगळी गोष्ट त्यांना सांगायची नाही हे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ना आपणाला लहान मुलं पण शिकून जातात. खरंय खरंय. चालता बोलता रस्त्यात आपल्याला काही लोक आपल्याला चांगल्या गोष्टी सांगून जातात आणि ते आपल्याला ते घेतलं पाहिजे, त्यांना कॅच करता पाहिजे, ते कॅच करता आलं पाहिजे. आता ज्या वेळेला माझं शूट चालू होतं काही लोक मला म्हणले की हा सिनेमा एडिटिंग टेबलला जाणार नाही किंवा कुठं जाणार नाही, पण सिनेमा माझा कर्मयोगी आबासाहेब 16 नॅशनल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मारतोय सिनेमा. हे त्यांना माझ्या कामाची पावती आहे. त्यांना स्वतःहून कळतंय की आपण काय करतोय हे आपण सांगायचं नाही, ते करून दाखवायचं. की आपण बोलून नाही दाखवायचं, करून दाखवायचं. क्या बात आहे अल्ताफजी. खूप बोलत राहावं असं वाटतंय पण वेळेचं पण बंधन आहे. वेळेचं बंधन आहे. परंतु मी अपेक्षा करतो की तुम्ही अजून नवनवीन मूवी बनवा, एंटरटेनमेंट आणि मोटिवेशन आणि भरपूर काही काही नवीन घेऊन ये आमच्यासमोर. मराठी, हिंदी ज्या क्षेत्रात तुम्हाला वाढायचे त्या क्षेत्रासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. कधी कधी छोट्यात मनाशी आशा करतो की मला पण कधीतरी ॲक्टर म्हणून हायर करा. गंमत. 100% हो का. माझ्याकडे नवीन किंवा सेलिब्रिटी सगळ्यांना ज्यांच्यात टॅलेंट आहे त्या टॅलेंटला मी वाव देतो. नवीन टॅलेंटला नक्कीच तुम्ही वाव द्या. त्या टॅलेंटला सपोर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि जाता जाता मी एकच सांगू शकतो की ह्या जगामध्ये आलोय तर समाजाचं मला काहीतरी देणं लागतंय आणि ते देणं गरजेचं आहे. जे काय आता नवीन कलाकार, डिरेक्टर, रायटर होणार आहेत त्यांच्यासाठी मी एवढं सांगेल की स्वप्न बघा, तुम्ही त्या स्वप्नाचा पाठलाग करा आणि त्या स्वप्नाला तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येतील, तुमच्या अवतीभोवतीची लोक तुम्हाला त्रास देतील, पण त्या त्रासाला इग्नोर करा. राईट. फार सुंदर मोलाचा सल्ला दिला तुम्ही. थँक्यू सो मच अल्ताफजी. नक्कीच पुन्हा पण भेटूया. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं तुमच्या
पूर्ण टीमचं आणि तुमच्या चॅनलचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.